श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर 2025 आता संपणार आहे, म्हणजेच आपण त्याला बाय बाय करणार आहोत. आणि 2026 महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला खूप चांगलं जावो हीच महाराजांची प्रतिज्ञा आहे. कारण आजचा व्हिडिओ मी त्या संबंधीच तुम्हाला सांगणार आहे. जसं की 2025मध्ये बऱ्याच जणांना खूप दुःखाचं गेलेलं असेल, काहींना खूप चांगलं गेलं असेल, किंवा काहींच्या आयुष्यामध्ये नवनवीन घटना घडलेल्या असेल, किंवा त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असेल. तर त्यासाठीच 2026मध्ये तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, किंवा तुमच्या स्वप्न जे असेल ते पूर्ण हो, किंवा तुमचं आरोग्य चांगलं हो, ज्या राहिलेल्या इच्छा असेल त्याही तुमच्या, आणि खूप मनासारखं तुमचे जे काही प्रश्न असेल ते सगळे सोडवावे, यासाठी आपल्याला आजचा व्हिडिओ असणार आहे. आणि हे जे उपाय आहे ते तुम्हाला 2026च्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला करायचे आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पहिल्या दिवशी 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी आपल्याला जे काही आपलं तुम्ही जे कपडे घालतात तर ते पिवळे कपडे घालायचे आहे पहिल्या दिवशी. त्यानंतर पिवळे कपडे घालून दरवाजासमोर किंवा उंबरठ्यावरती किंवा दरवाजावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला हळदी कुंकू अक्षता लावून त्याची पूजा करायची आहे पहिल्या दिवशी. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस दिवे लागणीची वेळ असते सायंकाळ 3 सांजेच्या वेळेस आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 मातीचे दिवे लावायचे आहे. एक दिवा तेलाचा लावायचा आहे, एक दिवा तुपाचा लावायचा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूर टाकायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये पहिल्या दिवशीच पॉझिटिव्हिटी घरामध्ये तयार होवो, निगेटिव्हिटी जी काही असेल ते बाहेर जळून जावो, हा त्याचा हेतू आहे. त्यानंतर घरामध्ये आपल्याला सगळीकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र शिंपडा, तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आहे, जेणेकरून पहिल्या दिवशी आपलं घर हे पवित्र बनवायचं आहे. त्यानंतर फरशी पुसताना आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे, नंतर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, आणि लिंबू टाकून आपल्याला हे सगळे घरं पुसायचे आहे पहिल्या दिवशी. त्यानंतर आपल्याला लवंग घ्यायचे आहे 5. त्यानंतर भीमसेन कापूर घ्यायचा आहे, आणि तो आपल्याला घरामध्ये त्याचा धूर करून ते जाळायचं आहे. ज्यामुळे घरातील जी काही 2025ची जी काही निगेटिव्हिटी असेल, चुकून तुमच्याकडे कुठे राहिलेली असेल तर ती पूर्ण जळून खाक हो, आणि 2026 वर्ष हे आपल्या दृष्टीने पॉझिटिव्हिटी घेऊन येऊ आणि चांगलं आपलं घरातील वातावरण राहावं, यासाठी आपल्याला हा धूर बनवायचा आहे घरामध्ये, आणि ह्या 2 वस्तू जाळायच्या आहे. त्यानंतर आपण पहिल्या दिवशी विद्येची देवता म्हणजेच गणपतीला आपल्याला लाल फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे, आणि त्यांना प्रसाद म्हणून लाडू किंवा मोदक जे तुमची इच्छा असेल तर ते द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पैशांसंबंधी जर तुमचे प्रश्न असेल, किंवा 2026मध्ये तुमच्याकडे पैसे यावा असं जर वाटत असेल, तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद ठेवण्यासाठी लक्ष्मीला या दिवशी खडीसाखर किंवा मध यांचा प्रसाद द्यायचा आहे. तर हे सगळे उपाय आपल्याला 1 जानेवारी या दिवशी करायचं आहे, जेणेकरून दिवसाची सुरुवात म्हणजे वर्षाची सुरुवात आपली ही चांगल्या कामांनी, चांगल्या आरोग्याने आणि चांगल्या पद्धतीनं हो. आणि त्यानंतर महाराजांना आपल्याला 11 माळी जप आणि महाराजांचं स्वामीचरित्राचे 3 अध्याय या दिवशी वाचायला सुरुवात करायची आहे, आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर नक्कीच तुम्ही 2026ची सुरुवात अशा प्रकारे करा. बघा तुमच्या जीवनामध्ये नवीन चांगल्या गोष्टी घडतील, आणि पॉझिटिव्हिटी नेहमी तुमच्यामध्ये, सकारात्मक वातावरण तुमच्यामध्ये तयार होत राहील. श्री स्वामी समर्थ.